खरं सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी बंजारा समाजाचं आरक्षण आहे, परंतु हा त्यांनी हट्ट धरला की एस टीतच पाहिजे. एस टी म्हणजे काय महामंडळ परिवहन बस नाही, कोणी बसल चला, म्हणजे हा तुम्ही हट्ट का धरता? तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे परंतु तुम्हाला एस टीतच आरक्षण का पाहिजे? परंतु ही एक राजकीय खेळ असू शकते. आदिवासी सर्व समाज बांधवाची विनंती आहे की सरकारला जे सरकार की कुठल्या निवडणुका जवळ आल्या की असा घाट घालतच असतं, पण हे योग्य नाही. परंतु जो तो येतो आणि आदिवासी समाजामध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्जबाजारी करतो किंवा उपोषण करतो, हे योग्य नाही. भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत आम्हाला आदिवासी समाजाला जे अधिकार दिलेत त्यांची अंमलबजावणी सरकारने याची दखल घ्यावी आणि इतरत्र कुठल्याही समाजांना या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये. आमची ही सर्व आदिवासी समाजाची जिंतूर तालुक्यातून नव्हे तर परभणी जिल्ह्यातून नव्हे तर संबंध या महाराष्ट्रामधून 45 जातीची मागणी आहे की कुठल्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये. त्याकरिता आम्ही मुंबईला आमचा धडक मोर्चा असणार आहे मंत्रालयामध्ये. तो मोर्चा उद्याच्या 14 तारखेला निघणार आहे आणि 16 तारखेला मंत्रालयावर आमचा आदिवासी समाजाचा 45 जमातीचा मोर्चा निघणार आहे. सकल आदिवासी समाज 45 जातीच्या नेतृत्वामध्ये लक्की भाऊ जाधव हे नेतृत्व करतात. सर्व समाविष्ट सर्व समाज बांधव त्या ठिकाणी राहणार. कोणी येईन आणि असं कुठलंही आरक्षण मागत बसन, हे आरक्षण सरकारनं देऊ नये आणि आमच्या समाजामध्ये कोणी घुसखोरी करू नये. जसं मराठा समाजानं जे हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्यांना ओबीसीमध्ये समावेश केलं, तसं या पद्धतीनंच आता हे पुन्हा बंजारा समाज उठला आणि जिंतूर तालुक्यात 4 दिवसापासून कोणी इनोद नावाचा एक इनोद आडे नावाचा एक मुलगा इथं उपोषणला बसला. काही अडचण नाही, लोकशाही मार्गानं सगळ्याला अधिकार आहेत, पण या सरकारनं थोडं गांभीर्याला घ्यायला पाहिजे. यांच्यावर दुर्लक्ष करायला पाहिजे, कारण की कोणीही दबाव सरकारवर टाकीन आणि ते आरक्षण घेईन इतकं ते सोपं नाही आहे. आमचेही 25 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत, तर आमची बी संख्या कमी नाही आणि सरकारनं याचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे. जसं ते धनगर समाज पण आदिवासीमध्ये आरक्षण द्या आणि आता दुसरा एक समाज पुन्हा उठला कैकडी समाज, ते बी म्हणतात की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्ही तिकडं आदिवासीमध्ये आहेत, इकडं ओपनमध्ये ओबीसीमध्ये आहेत. हे असंही सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आमच्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावे, कारण की आम्ही बी कुठं कमी पडणार नाहीत. आमच्याकडं पण सगळ्या यंत्रणा आहे, सगळे समाज पण आमचा रस्त्यावर उतरण्याची आमची आता पूर्ण तयारी झालेली आहे. या 2-4 दिवसामध्ये यांचं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही पण इथं मोठ्या संख्येनं जिंतूरमध्ये एक मोर्चा काढू अशी आमची पूर्ण प्लॅनिंग चालू आहे. आमचं महाराष्ट्र लेवलला वरी जे आमचे नेते असतील किंवा संघटनेचे काही पदाधिकारी असतील हे आमचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि आम्ही हे खूप मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा करणार आहे. आम्ही ओबीसी समाजाचा जसा घात झाला तसा आमचा घात होऊ देणार नाही. मी आदिवासी समाजाला सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये येणं एवढं सोपं नाही, त्याला आदिवासीचं बियाणंच लागतं. आणि त्यामुळं जरी माझी एक शासनाला अशी विनंती आहे की जसा अट्रॉसिटीप्रमाणे जो कायदा आहे की आदिवासी आणि SC समाजावर जो अन्याय झाला तर अट्रॉसिटीप्रमाणे जो कायदा आहे तसंच जर आदिवासीमध्ये येण्यासाठी जर कुठल्याही समाजाने एखादी दखल घेण्याचा प्रयत्न केला, मागणी करण्याचा प्रयत्न केला तर अशा मागणीला सुद्धा अट्रॉसिटी कायद्यासारखा एखादा कायदा तयार करावा, जेणेकरून कुठलाही समाज आदिवासीमध्ये येणार नाही याची आणि धाडसही करणार नाही असं पाऊल उचलावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची जर झाली तर न्यायालयीन लढा असो की समाजाचा लढा असो, ही सर्व जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधव घेतील, रस्त्यावरही उतरतील, न्यायालयात जातील आणि लढा लढवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यावेळेस 1950मध्ये घटना तयार झाली, त्यावेळेस केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार या दोघांच्या सहमतीनं हे आरक्षण ठरवलेलं आहे. आणि हे आरक्षण ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस ती भौगोलिक परिस्थिती पाहून तेथील त्यांचं जे राहणीमान वागणं पाहून हे आरक्षण ठरवलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी बंजारा समाजाचं आरक्षण आहे, परंतु हा त्यांनी हट्ट धरला की एस टीतच पाहिजे. एस टी म्हणजे काय महामंडळ परिवहन बस नाही, कोणी बसल चला, म्हणजे हा तुम्ही हट्ट का धरता? तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे परंतु तुम्हाला एस टीतच आरक्षण का पाहिजे? परंतु ही एक राजकीय खेळ असू शकते. बरोबर आहे. आदिवासी समाज लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे, गरीब समाज आहे, अन्यायाविरोध फक्त लोकशाही मार्गानेच आंदोलन करतो. परंतु या ठिकाणी ह्या समाजाची जी मागणी चालू आहे ही दडपशाही मार्गाने चालू आहे, झुंडशाही, त्याला झुंडशाही असं म्हणतात, झुंडशाही चालू आहे. परंतु हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेटवर संविधान चालते का? डोक्याचा भाग आहे. हैदराबाद गॅजेटवर संविधान चालत नाही.
संविधान हे जगाचा अभ्यास करून, देशाचा अभ्यास करून तयार केलेलं आहे. हे का गॅजेटवर चालत नाही. म्हणून याला गॅजेटचा आधार घेता येत नाही. म्हणून माझी सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे की साहेब, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. वेळोवेळी आदिवासी समाजाला टार्गेट केलं जाते, कोणी उठतं आदिवासीत आरक्षण द्या, परंतु हे चुकीची बाब आहे, ही कायद्याला धरून बाब नाही. म्हणून या ठिकाणी मला वाटतं सरकार ही अंत पाहते. सरकारने बी चॉकलेट देऊ नये, सरकारनेही कोणाला चॉकलेट देऊ नये. सरकारनेही त्यांना संविधानाचा कायदा काय असतो हे त्यांना सांगावं. आणि त्याचबरोबर सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावर थोडासा लवकर आवर घालावा, जेणेकरून जसं मणिपूरमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात पुन्हा घडू नये. या ठिकाणी आपण त्याची उपाययोजना करावी आणि आमच्यामध्ये घुसखोरी थांबवावी, हीच एवढी सरकारला विनंती. या ठिकाणी असलेल्या आदिवासी समाज बांधवाचं असं म्हणणं आहे की यापूर्वी देखील धनगर समाज असेल किंवा मग कैकाडी समाज असेल आणि आता बंजारा समाज असेल, उठसूट या ठिकाणी प्रत्येक समाज येऊन आदिवासीच्याच हक्कावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शासन प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आदिवासी समाज हा लोकशाहीला मानणारा माणूस आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टीचे ज्ञान नाही. त्यामुळे तो वाडीतंडे वस्तीवर आज पण आपलं आयुष्य जागत आहे. त्यामुळे सरकारला एवढीच विनंती, आदिवासी समाजाचा जो आरक्षण आहे तो कायम ठेवण्यात यावे आणि येणाऱ्या 14 तारखेला यांचा एक मुंबई येथे एक मोठा मेळावा देखील सरकारच्या विरोधात असणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यांचं असं म्हणणं की भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जे लिहिले त्या संविधान सर्वात मोठं आणि सर्वात श्रेष्ठ आहे. हैदराबाद गॅजेटचा या ठिकाणी अहवाल घेऊन तुम्ही जर त्यांना आरक्षण देत असाल तर हे चुकीचे आहे. त्यामुळे संविधानापेक्षा कोणीही मोठं नाही, मग संविधानामध्ये जे तरतूद आहे तीच कायम ठेवण्यात यावी अशी या समाजाची मागणी आहे. बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे आणि आदिवासी समाजाने त्याला विरोध केलेला आहे. हा जे काही तर केंद्र आणि राज्य सरकार या मागणीची दखल कितपत घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल.